दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भीमरावजी यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। प्रथम आदरणीय भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा कवी संमेलन अध्यक्ष बबन सरोदे, मुंबई अनिल सावंत सर, नरेंद्र पवार, विनोद जाधव, माला मेश्राम यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे कल्पना टेंभुर्णीकर, अर्चना चव्हाण, नानाजी रामटेक, राजीव खंडारे, मधुकर दिवेकर, सुभाष मानवटकर, कवी संमेलन प्रमुख निमंत्रित सुनील जाधव रत्नागिरी, रिया पवार दहिसर, जनार्दन मोहिते, डॉक्टर NK कांबळे रत्नागिरी, तुषार नेविकर नवी मुंबई, गणेश मोरे खेड, अश्विन निर्भवणे आदींचा सन्मान करण्यात आला। यावेळी उदयनराजे वाघमारे यांच्या रमाई जीवनचरित्र व नम्रता खरे यांच्या काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं। यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून साहित्यिक कवींना मार्गदर्शन केलं, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सायंकाळी कवी संमेलनात कवी सरकार इंगळी, ज्येष्ठ कवी सीताराम नरकेसर, ॲडव्होकेट विजय कांबळे मुंबई, चंद्रकांत जोगदंड, आनंद गायकवाड, गीताश्री, अनुपमा पुंडलिक नाईक मुंबई, उदयनराजे वाघमारे, संतोष खंडारे, रानकवी जगदीप वनशिव, सौ योगिता कोठेकर, नम्रता खरे, जयंत ताकडे, वर्षा फटकाळे, प्रांजली काळभेंडे आदींसह अनेक कवींनी सहभाग घेतला होता। सूत्रसंचालन वैशाली खंडारे व कांचन लांजेकर यांनी केलं। संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड, दादरपूर, मुंबई येथे रविवारी 14 जानेवारी रोजी संपन्न झालं। या कार्यक्रमासाठी आयोजक डॉक्टर विनोद जाधव, प्रमुख सल्लागार नरेंद्र पवार, अध्यक्ष माला मेश्राम, उपाध्यक्ष अनिल सावंत, सचिव यांनी परिश्रम घेतले। विशाल क्रांती वृत्त सेवा।